आज आहे ना मी वाटाण्याची आमटी बनवते. हे सफेद वाटाणे आहेत. वाटाण्यांमध्ये भरपूर प्रकार येतो. तर मी सफेदवाले घेतले आज. ह्याला बघा मी भिजवलं आणि बटाटा, हळद, मीठ, पाणी टाकून मी ह्याला शिजवून घेतलं. आता हे वाटाणे लवकर गाळ होतात, तर त्यामुळे ह्याला जास्त नाही शिट्या काढायच्या. आणि त्यानंतर मग मसाला रेडी करते मी आता. हे बघा मसाल्यामध्ये मी काय घेतले, कांदे घेतलेत. कांद्याला मी असं तव्यावरती परतून घेते. मग त्यानंतर ओलं खोबरं, ह्याचा मेन जो फ्लेवर आहे ना, तो ओल्या खोबऱ्याचाच आहे. तर ओलं खोबरं घ्या आणि ओलं खोबऱ्यानंतर त्याच्यामध्ये लसूण, मिरची, अद्रक आणि हे टाकून मग थोडंसं तर मी कसं ना ते एकदम मॉइस्ट होण्यासाठी मी त्यामध्ये तेल टाकलं. अर्धा टमाटर टाकला आणि मसाल्यांमध्ये मी काय घेतलं, काळी मिरी घेतली तिखटपणासाठी, लवंग आहे, धणे आहे आणि जिरे आहे, बस आणखीन काय नाही. हो, दालचिनी पण घेतलेली मी ॲक्चुअली, मी टाकायला विसरले भाजताना. मला नंतर ते रिअलाईज झालं की ते मिस झालं, पण मी ते नंतर टाकलं. तर तुम्ही दालचिनीचा थोडा तुकडा टाका. हे बघा माझं हे पीस जे आहेत ते शिजलेत आणि आता मसालासुद्धा रेडी आहे. मग आता मी हा मसाला ना परतून घेणार आहे तेलामध्ये. तर तेल टाकून त्यामध्ये जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मग आता कांदे टाकणार. तो कांदा मगाशी जेव्हा मी भाजत होते अगोदर, तर तो अर्धाच कांदा घेतलेला आणि अर्धा कांदा आता उरलेला मी ह्यात टाकते. आणि तसंच लाईकवाईज टमाटरसुद्धा मी अर्धाच कापलेला, अर्धा मी भाजताना यूज केला आणि आता बघा आता फोडणी देताना आता कांदा टाकला ह्यामध्ये. पावडरमध्ये मी काश्मीरी रेड चिली पावडर आहे, त्यानंतर धना पावडर आहे, जिरा आहे आणि थोडीशी मी त्यामध्ये काळी गरम मसाला पावडर टाकला. आता जसं ते टमाटर गाळ झाले आणि तो पावडर मसाला त्यामध्ये हे झाल्यानंतर मी बघा आता हा जो वाटण केलेलं ना, ते वाटण मी त्यामध्ये टाकलं. आता ह्याला मी असं थोडं शिजू देणार असं. एकदाचं ते तेल बाहेर सुटायला लागलं ना, हे बघा दिसतं तेल आलं बाहेर. तर त्यानंतर मी आता ते जे शिजलेले वाटाणे आणि बटाटा आहे ना, तो मी ह्याच्यामध्ये म्हणजे तो रगडा जो आहे तो ह्यात टाकणार मी आता आणि त्याला मिक्स करून घेते. आणि मग मला जितकं पाणी हवं आहे, तेवढं पाणी मी टाकणार. आता हे बघा आणि एक असं त्याला थोडं शिजू देणार, कारण वाटाणे तर ऑलरेडी शिजलेले आहेत आणि रेस्ट तर खूप खूप डिलिशियस. हां, हे तुम्ही आहे ना पावासोबत खा किंवा तुम्ही भाताबरोबर खा, खूप छान लागतं. आणि मेन काय माहिती आहे, सफेद वाटाणे जे आहेत ना, व्हाईट पीस, हे ह्याच्यामध्ये ना इम्युन सिस्टम आपली खूप स्ट्राँग असते. आपलं आता थंडीमध्ये कसं आपल्याला थंडीसाठी बॉडी आतून इम्यून आपली स्ट्राँग राहिली पाहिजे आणि त्यामुळे वाटाणे बेस्ट आहेत. आणि ह्यामध्ये फायबर रिच असल्यामुळे तुम्हाला नेक्स्ट डे तुमचं पोट वगैरे पण स्वच्छ साफ होणार, बिकॉज इट इज व्हेरी गुड.